देवाशी आमनाय आचार्य श्री साळकर बाबाजी एवं उपाख्य आचार्य श्री दिगंबर साळकर बाबाजी यांना अंतिम श्रद्धांजली समर्पित करण्याच्या माध्यमातून उपस्थित असलेले विविध क्षेत्रातील तसेच मानव पंथातील संपूर्ण आचार्यगण, वासनिक तथा बंधू, बाबा म्हणजे आचार, बाबा म्हणजे विचार, बाबा म्हणजे प्रचार, बाबा म्हणजे वात्सल्य, बाबा म्हणजे वक्तृत्वाचं माहेरघर, बाबा म्हणजे ब्रह्मविद्याशास्त्रासहित इतर शास्त्रांचं वाङ्मय मूर्ती, बाबा म्हणजे सर्वांचं माहेरघर आणि बाबा म्हणजे सर्वांचे असलेले बाबा, सर्व मानव पंथाचं श्रद्धास्थान असलेले बाबा आज आपल्यातून निघून गेले. बाबांच्या जाण्याने मानव पंथात एक महान पोकळी निर्माण झाली. ही पोकळी भरून येणं बराच कालखंड त्यामध्ये जाऊ शकतो. बाबांचा माझा योग, आमचे स्नेही परममित्र परमपूज्य महंत श्री जयराज बाबा मोहाडीला आश्रम असताना 1991 सालामध्ये कैवल्यवासी अच्युत गोत्राचार्य असलेल्या बाबांची एक तीर्थयात्रा द्वारकेला निघाली. त्यावेळेला बाबांचा जो काही भगवा रंगाचा मॅटेडोर होता, त्या मोहाडी गावापासून तो झेंडा आणि ती प्रचार तो बाबांचा मी पाहिला. बाबा म्हणजे प्रत्यक्ष वक्तृत्वाचं दुसरं घर म्हणजे आपल्या मानव पंथातलं एक विवेकानंद होतं. ती मूर्त पाहिल्यानंतर विवेकानंद असे भासायचे. आणि बाबांचा माझा वक्तृत्वाच्या माध्यमातून अतिशय जवळचा संबंध आलेला होता. एक शल्य मात्र माझं राहिलं. मी बाबांना येताना आमचे मनीष भाऊ अभिमन्यू हे बाबांना धरून चालायचे, ते दर्शन काढायचं. पण मनीष भाऊला म्हटलं एकदा बाबांना साळवाडीला घेऊन ये रे बाबा. येतो म्हटला आणि ते शल्य मात्र राहिलं. असो, मी आमचे जे काही तळेगावकर घराणं आहे, त्या तळेगावकर घराण्यातल्या जे काही गाद्या आहेत त्यामध्ये कृष्णराज बाबा, जयराज बाबा आदी जे काय अर्णीकर बाबा असतील, भालोदकर बाबा असतील, संपूर्ण आमच्या तळेगावकर परिवाराच्या वतीनं, तसेच मला जो काही फोन आला आमचे विद्यागुरू परमपूज्य महंत आचार्य वैराग्य मूर्ती चांदुरीचे मोठे बाबा, त्यांच्याही वतीनं, तसेच परब्रह्म प्रतिष्ठानच्या वतीनं मला एक संदेश आला, त्यांच्याही वतीनं बाबांना हे आणि असलेले मालेराज बाबा, मला प्रसाद भाऊनी फोन केला, मालेराज बाबा, पंडित बाबा यांच्याही वतीनं संपूर्ण आमच्या पारमंडल कुळातील संपूर्ण जे काही घराणे आहेत त्यांच्या वतीनं बाबांना भावपूर्ण आणि तळेगावकर परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून, तसे हरिपाळ दादांच्या वतीनं श्रद्धांजली समर्पित करून थांबतो. वंदे श्री चक्र भावपूर्ण.